आता पाहूया कसे वाहतात विधानसभेचे वारे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। माजी मंत्री मधुकर पिचड आणि पुत्र वैभव पिचड स्वगृही परतणार। 15 ऑक्टोबरला पिचड पिता पुत्राची राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेशाची शक्यता। काही दिवसांपूर्वी पिचड यांनी घेतली होती शरद पवारांची भेट। तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांकडून पवार गटाकडे उमेदवारीची मागणी। पंढरपूर मंगळवेढ्यातून लढण्यास इच्छुक, तर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शरद पवार गटात प्रवेश करणार अनिल सावंतांची माहिती। विधानसभा मतदारसंघाच्या तयारीच्या बैठकीलाच अजित पवार गटाच्या आमदारांची दांडी। हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे बैठकीला गैरहजर, तर तब्येत ठीक नसल्याने मेळाव्याला नव्हतो सुनील टिंगरेंचं स्पष्टीकरण। सुजय विखे संगमनेरमध्ये येत असतील तर स्वागतच, तर फक्त मीच नाही तर संगमनेर तालुक्यातील सर्व जनता त्यांचं स्वागत करायला तयार। थोरातांकडून सुजय विखेंना मिश्किल टोला। आमदारकी गेली तरी चालेल, पण रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही। साधूंना ठेचून मारण्यासारखा प्रसंग वैजापुरात होतो की काय अशी शंका। शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणार यांचं वक्तव्य। बुलढाणा विधानसभेत शिंदे गट आणि ठाकरे गटात लढत होण्याची शक्यता। विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या विरोधात लढण्यासाठी तयारी सुरू। धाराशिवच्या 4ही विधानसभेच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार देणार। लवकरच उमेदवारांची नावे जाहीर करणार, जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांची माहिती। जालन्याच्या अंतरवाली सराटीमधून जरांगी पाटील यांच्या संपर्काचा पत्ता बदलणार। छत्रपती भवन नावाने धुळे सोलापूर रोडवर असलेल्या पैठण फाट्यावर जरांगींचे कार्यालय शुक्रवारपासून सुरू होणार।